आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते नांदलापूर या दरम्यानचा 5 किलोमीटरचा सिंगल पिलरवरील 6 पदरी उड्डाणपूल वाहतुकीला खुला करण्यासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे। या अनुषंगाने या उड्डाणपुलावर वजनदार वाहने उभी करून उड्डाणपुलाची वजन क्षमता तपासणी सुरू करण्यात आली आहे। याबरोबरच उड्डाणपुलाच्या सातारा कोल्हापूर लेनवर पांढरे पट्टे मारले जात आहेत। आज रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी घेतलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की बहुतांशी कामे पूर्ण झालेल्या या सातारा कोल्हापूर लेनवर पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात करण्यात आली आहे। या लेनवर 3 ठिकाणी हे पट्टे मारले जाणार आहेत। दरम्यान कोयना नदीवर असणाऱ्या दोन्ही नवीन पुलावर सध्या मॅस्टिक पॅड टाकण्यात आले असून यावरती लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे। हे दोन्ही पूल वाहतुकीला खुले झाल्यानंतरच उड्डाणपुलावरील एक लेन कोल्हापूरहून साताराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली केली जाणार आहे। त्यासाठी DP जैन कंपनीचे अधिकारी यासाठी प्रयत्न करत आहेत। दरम्यान कोल्हापूर नाका ते कोयना पुलापर्यंतच्या भरावावर शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरण करण्याचे काम आज रविवारी सुरू करण्यात आले आहे।